हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपले प्रत्यक्षात दर्शन. धन्य झाले महाराज, धन्य झाले. महाराज, कसं वाटतंय आजचा महाराष्ट्र पाहून? मुली, खूप प्रसन्न वाटतंय आजचा महाराष्ट्र पाहून. अरे, आम्ही लावलेल्या रोपटाचे वटवृक्षासारखे विस्तार झालेले पाहून मनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. आठवतात ते दिवस, 4 गड मिळवण्यासाठी केलेला तो अट्टाहास, केलेला ते यात्रा. अरे, पण केवढी प्रगती केली आहे तुम्ही. मात्र विशाळगड, रायगड, शिवनेरी हे आमच्या वाचतो. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी मालुसरे यांच्या रक्ताने पावन झालेल्या पवित्र वाचतो. पण आज इथे काय आहे? प्रचंड अस्वच्छता, विद्रोहीकरण. हे सारं पाहिलं की असं वाटतं ह्यासाठी केला होता का आम्ही स्वराज्याचा अट्टाहास? हो महाराज, बरोबर आहे. पण सरकार यावर बंधने घालते, कठोर नियम बनवते. सरकार? अरे कसलं सरकार? कोणाचं सरकार? काय सरकार? अरे, आमच्या वेळेस रयतेच्या भाजीच्या देठाने हात न सोडणारे आमचे मावळे सरदार आणि आज सेवकापासून तर मंत्र्यांपर्यंत सगळ्याच भ्रष्टाचारी. अरे, सत्तेसाठी वाटेल तो मार्ग अवलंब करणारं आजचं सरकार आहे. हे तुमचं सरकार आहे? हो महाराज, पण आजचा समाज बदललाय. त्याचा बोलला, विचार करण्याची पद्धती बदलल्या. कारण आजचा समाज प्रगतीच्या वाटेला वाट करतोय. सुशिक्षित समाज? अरे, तुम्ही स्वतःला सुशिक्षित बनवता ना, मग धर्माच्या व जातीच्या नावावरून एवढे द्वेष का? अरे, आमच्या वेळेस विविध जाती धर्म होते, पण आम्ही कधीच समोरच्याचा द्वेष केला नाही, मत्सर केला नाही. अरे, युद्धाच्या वेळेस एखादी मुस्लिम मावळ्याची पुराण जर मिळाली ना, तर आम्ही आपला मराठी मावळा मोठा आदरातीला नमस्कार करायचा व नेऊन द्यायचा आपल्या मुस्लिम बांधवाजवळ. पण आज धर्माच्या नावावरून एवढा द्वेष. अरे, मग ह्या मोठ्या मोठ्या महाआरत्या व भोंगे कशासाठी? की नेत्याच्या राज करण्याची व द्वेष वाटतो या सगळ्याचा. हो महाराज, खरं आहे, आजचं वास्तव आहे हे. पण लोक हे सगळं बदलवतायत व सुशिक्षित जीवन जगतायत. कसलं सुशिक्षित जीवन? अरे, संध्याकाळी 7 वाजता घरी येणारी मुलगी जर यायला थोडासा उशीर झाला तर त्या आईच्या हृदयाचे ठोके का वाढू लागतात? अरे, दिवसा ढवळ्या बेईमान अन्याय होतात मुलींवर. या माता जिजाऊंच्या मुलींना एवढा अन्याय, एवढे यातना, हे स्वराज्य? हो महाराज, बरोबर आहे आपलं. पण तुमच्या विचारांवर चालणारे असंख्य शिवभक्त आजही या महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत. आणि आता तर 100 कोटी खर्च करून तुमच्या समुद्रामध्ये स्मारक देखील बांधणार आहेत. स्मारक कशासाठी? अरे, कोणासाठी? अरे, गड किल्ले बकऱ्यांच्या जोराने जर मी या महाराष्ट्रामध्ये अजूनही जिवंत आहे, तर मग हा खोटारडेपणा कशासाठी, कोणासाठी? अरे, ज्या वेळेस हा तुम्ही पुतळ्यांनी व स्मारकांनी मी संतुष्ट होणार आहे का? अरे, खरा शिवभक्त तो नाही जो मोठमोठ्याने माझे शिवचरित्र वाचतो व माझी गाणी गातो. तर खरा शिवभक्त तोच जो मी दिलेल्या विचारांच्या अनुसार चालतो, मी दिलेल्या मार्गावरून मार्गाप्रमाणे चालतो, मी दिलेल्या विचारांचा आदर करतो. हो महाराज, बरोबर आहे आपलं. अरे, आजच्या पिढीला काहीतरी महाराज, आजच्या पिढीला काहीतरी मार्गदर्शन करा, काहीतरी संदेश द्या. हो, सांगतो मुली, सांगतो. अरे, रावण कंस तर नेहमी जन्म घेतच असतात व त्याच वेळी रामकृष्ण देखील जन्म घेतात. आज रावण कंस आहे, जिवंत आहे. गरज आहे तुमच्या पिढीतल्या रामकृष्णाची. ते तुम्ही ओळखा, एकमत व्हा व अन्यायाचा प्रतिकार करा. माता जिजाऊने आम्हाला हे संस्कार दिले. आम्हाला अन्यायाच्या प्रती चीड निर्माण केली व त्याच्यातनं स्वराज्य साकारलं. अरे, स्वराज्याचा सुराज्य करण्याची